आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। मोहोळ तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, वीज पुरवठा खंडित। मोहोळ तालुक्यात दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता अचानक झालेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत संपूर्ण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे। या वादळी पावसासह विजांचा कडकडाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तालुक्यातील अनेक भागांमध्ये आंबा, गहू, मका यांसारखे पिकांचे मोठे नुकसान झाले असून आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे। अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे कष्ट पाण्यात गेले असून सामान्य शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे। दरम्यान या अवकाळी पावसामुळे मोहोळ शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झालाय। गेल्या 13 ते 14 तासांपासून लाईट नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। घरात बसले तर वीज नाही, बाहेर बसले तर पावसासह वीज पडण्याची भीती, अशा दुहेरी संकटात नागरिक सापडले आहेत। लहान मुले, गरोदर महिला आणि वृद्ध नागरिक यांना विशेषतः मोठा त्रास सहन करावा लागत असून परिस्थिती गंभीर बनली आहे। ग्रामीण भागातील नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे। तसेच वीज कडकडत असताना झाडाखाली बसू नका, जनावरे झाडाखाली बांधू नका, लहान मुलांना बाहेर पाठवू नका, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, तसेच मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी तातडीने बैठक घ्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर जोरदार टीका करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। ते म्हणाले, सामान्य जनतेला 13-14 तास वीज देता येत नसेल तर अशा अधिकाऱ्यांना पदावर राहण्याचा काही अधिकार नाही। शेतकरी अडचणीत असताना प्रशासन झोपेत आहेत का? तात्काळ वीज पुरवठा सुरू करा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल। तसेच त्यांनी पुढे इशारा देत सांगितले की शेतकऱ्यांचे झालेले नुकसान तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, अन्यथा जनहित शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल। अवकाळी पावसाने मोहोळ तालुक्याला जोरदार फटका बसला असून आता घरात बसलो तर लाईट नाही, बाहेर बसलो तर पाऊस, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे या परिस्थितीत जबाबदार कोण, असा सवाल संतप्त नागरिक व शेतकरी उपस्थित करीत आहेत।